नमस्कार. आज आपण दोन अशा व्यक्तिमत्वांवर चर्चा करणार आहोत ज्यांना एकाच वाक्यात एकत्र आणणं हे अनेकांना पटणार नाही. हो. एक आहेत गौतम बुद्ध, ज्यांचा जन्म झाला साधारणपणे 2500 वर्षांपूर्वी, आणि दुसरे आहेत कार्ल मार्क्स, जे साधारणपणे 200 वर्षांपूर्वी होऊन गेले. म्हणजे तब्बल 2381 वर्षांचं अंतर. हो, काय संबंध या दोघांचा? बरोबर आहे. म्हणजे बघा ना, एका विचारवंताने धर्माची स्थापना केली तर दुसऱ्याने धर्माला अफूची गोळी म्हटलं. पण आश्चर्य वाटेल की या दोघांच्या विचारांमध्ये एक जबरदस्त समान धागा आहे. अच्छा. आणि तो धागा शोधून काढला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बुद्ध आणि कार्ल मार्क्स या अप्रतिम निबंधात. आज आपण त्याच धाग्याचा शोध घेणार आहोत. म्हणजे आजची आपली चर्चा यावर आहे की जगातील दुःख दूर करण्याचं ध्येय ठेवणाऱ्या या दोन विचारप्रणालींमध्ये आंबेडकरांना काय साम्य दिसलं आणि त्यांचे मार्ग नेमके कुठे वेगळे झाले. चला तर मग या अनपेक्षित तुलनेच्या खोलात जाऊया. नक्की. सुरुवात कुठून करायची? मला वाटतं जेव्हा आपण बुद्ध म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर एकच शब्द येतो, अहिंसा. हो, अहिंसा. पण आंबेडकरांनी त्रिपिटकाचा अभ्यास करून जो बुद्ध लोकांसमोर मांडला आहे तो या प्रतिमेच्या खूप पलीकडचा आहे. अगदी बरोबर. आंबेडकरांनी बुद्धांच्या शिकवणीची एक यादीच दिली आहे आणि त्यातले काही मुद्दे तर खरं सांगायचं तर धक्कादायक आहेत. उदाहरणार्थ बुद्धांनी सांगितलं की धर्माचा केंद्रबिंदू ईश्वर, आत्मा किंवा मोक्ष नसावा. मग काय असावं? मनुष्य आणि नैतिकता. धर्माचं काम जगाची उत्पत्ती कशी झाली हे सांगणं नाही, तर या जगाची पुनर्रचना करून ते अधिक सुखी कसं बनेल हे पाहणं आहे. एक मिनिट. जगाची पुनर्रचना हे वाक्य तर मला थेट कार्ल मार्क्सच्या प्रसिद्ध वाक्याची आठवण करून देतं. कोणतं? तत्वज्ञानींनी आत्तापर्यंत जगाचा केवळ अर्थ लावला आहे, पण खरा प्रश्न ते बदलण्याचा आहे. अगदी. नेमका हाच मुद्दा. म्हणजे आंबेडकरांच्या मते जगाला बदलण्याचं ध्येय या दोघांमध्ये समान होतं. हो. आंबेडकरांनी यालाच दोघांमधलं पहिलं आणि सर्वात मोठं साम्य मानलं आहे. बुद्ध आणि मार्क्स दोघेही तत्वज्ञानाला केवळ चर्चा किंवा वादविवादाचं साधन मानत नव्हते. ते एक हत्यार होतं त्यांच्यासाठी. अगदी. जगातल्या दुःखावरचा उपाय शोधण्याचं एक हत्यार. बुद्धांनी तर जगाची सुरुवात कधी झाली, ते अनंत आहे की नाही अशा प्रश्नांना उत्तर देण्यास स्पष्ट नकार दिला. का? ते म्हणायचे, एखाद्या माणसाला विषारी बाण लागला असेल तर तो बाण कोणी मारला, कोणत्या जातीचा होता यावर चर्चा करत बसायचं की आधी बाण काढून उपचार करायचे. त्यांच्यासाठी जगातलं दुःख हा तो विषारी बाण होता. वाह. म्हणजे दोघांचाही भर थिअरीपेक्षा प्रॅक्टिसवर होता. पण दुःखाचं निदान काय केलं दोघांनी? कारण उपाय करण्याआधी आजार काय आहे हे समजणं महत्वाचं आहे. इथेच तर गोष्ट अधिक रंजक होते. मार्क्सने जगातल्या दुःखाचं, शोषणाचं मूळ कशात पाहिलं? वर्गीय संघर्षात आणि संपत्तीच्या खाजगी मालकीत. बरोबर. आता ऐका, आंबेडकरांनी दाखवून दिलं आहे की बुद्धांनी सुद्धा हेच निदान केलं होतं. त्यांनी मान्य केलं होतं की समाजात सतत संघर्ष चालू असतो. राजाराजांमध्ये, श्रीमंत गरिबांमध्ये, अगदी कुटुंबातल्या सदस्यांमध्ये सुद्धा. आणि खाजगी मालमत्तेबद्दल बुद्धांचे विचार काय होते? कारण हा तर मार्क्सवादाचा पाया आहे. त्यांचे विचार याबाबतीत खूपच स्पष्ट होते. आंबेडकरांनी एका संवादाचा उल्लेख केलाय जिथे बुद्ध म्हणतात की जगात लोभ, द्वेष आणि हिंसा कशामुळे आहे? कशामुळे? मालमत्तेमुळे. कारण जिथे मालमत्ता येते तिथे ती माझी आहे ही भावना येते आणि त्यातूनच संघर्ष सुरू होतो. हे ऐकून आश्चर्य वाटतं की नाही? हो ना. हे विचार 2500 वर्षापूर्वीचे आहेत. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे खाजगी मालमत्ता हे दुःखाचं मूळ आहे हा विचार मार्क्सच्या आधी बुद्धांनी मांडला होता. हो. पण मग त्यांनी यावर उपाय काय सुचवला? त्यांनी एक प्रयोग केला. एक असा समाज तयार केला जिथे खाजगी मालमत्तेला स्थानच नव्हतं. कोणता समाज? भिक्खू संघ. आणि येथे आंबेडकरांनी जी तुलना केली आहे ती थक्क करणारी आहे. ते म्हणतात की भिक्खू संघाचे नियम हे रशियातल्या कम्युनिझमपेक्षाही जास्त कठोर होते. काय सांगताय? म्हणजे कसं? जरा विस्तारानं सांगा. विचार करा, एका भिक्खूला फक्त 8 वस्तू स्वतःजवळ ठेवण्याची परवानगी होती. फक्त 8? हो. 3 वस्त्र, कमरेचा पट्टा, भिक्षापात्र, वस्त्रा, सुई आणि पाणी गाळण्याचं एक फडताळ. बस. सोनं, चांदी किंवा कोणतीही मालमत्ता जवळ बाळगण्यास त्यांना सक्त मनाई होती. जे काही मिळेल ते संघाचं असेल, वैयक्तिक कुणाचंही नाही. म्हणजे एक प्रकारे
एक प्रकारे आंबेडकरांच्या मते हा हुकुमशाहीशिवाय कोणत्याही जबरदस्तीशिवाय केवळ स्वेच्छेने स्वीकारलेला साम्यवाद होता. म्हणजे एका बाजूला 20व्या शतकात रक्तरंजित क्रांती करून लाखो लोकांचा बळी देऊन आणलेला साम्यवाद आणि दुसऱ्या बाजूला 2500 वर्षापूर्वी कोणतीही जबरदस्ती न करता केवळ नैतिक इच्छेने स्वीकारलेला साम्यवाद. बरोबर. आंबेडकरांना इथे हाच फरक अधोरेखित करायचा आहे की क्रांती बाह्य रचनेत बदल घडवते तर धम्म माणसाच्या मनात. अगदी. आंबेडकरांनी मार्क्सवादाचं विश्लेषण करताना म्हटलंय की त्याचे अनेक सिद्धांत काळाच्या ओघात खोटे ठरले. जसं की कामगार अधिकाधिक गरीब होत जातील. हो, आणि क्रांती अटळ आहे. इतिहासात असं घडलं नाही. पण ते म्हणतात की या सगळ्या सिद्धांतांची राख झाली असली तरी मार्क्सवादाचा एक अग्नीचा अंश शिल्लक राहिलाय. आणि तो अग्नीचा अंश म्हणजे काय? तेच 4 मुद्दे जे बुद्धांच्या विचारांशी जुळतात. 1. तत्वज्ञानाचा हेतू जगाची पुनर्रचना करणे आहे. 2. समाजात वर्गीय संघर्ष असतो. 3. खाजगी मालमत्ता दुःख निर्माण करते. आणि 4. हे दुःख दूर करण्यासाठी खाजगी मालमत्ता नाहीशी करणे आवश्यक आहे. आंबेडकरांच्या मते मार्क्सवादाचा हा गाभा महत्वाचा आहे. ठीक आहे, म्हणजे ध्येय आणि दुःखाचं निदान यावर दोघांचंही एकमत होतं. मग फरक कुठे सुरू होतो? मार्ग वेगवेगळे का आहेत? इथेच या 2 विचारप्रणालींमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. मार्क्सवादाचा मार्ग स्पष्ट आहे. हिंसा आणि कामगारांची हुकुमशाही. हो, म्हणजेच भांडवलशाही व्यवस्था बळाचा वापर करून उलथवून टाकायची आणि कामगारांचं राज्य स्थापन करायचं. आणि या उलट बुद्धांचा मार्ग तर अहिंसेचा मानला जातो. हो, पण इथेही आंबेडकरांनी एक खूप महत्वाचा आणि अनेकांना धक्का देणारा मुद्दा मांडला आहे. तो कोणता? त्यांच्या मते बुद्ध हे परिपूर्ण अहिंसेचे पुरस्कर्ते नव्हते, जसं काही लोक मानतात. 1 मिनिट थांबा. म्हणजे बुद्ध पूर्णपणे अहिंसक नव्हते असं आंबेडकरांना म्हणायचंय का? हां, तसं नाही. कारण सर्वसामान्यांसाठी बुद्ध आणि अहिंसा हे समानार्थी शब्द आहेत. हा खूप मोठा दावा नाही का? हो, हा मोठा दावा आहे आणि आंबेडकरांनी त्यासाठी पुरावा दिलाय. त्यांनी वैशालीचा सेनापती सिंह याच्यासोबत झालेल्या संवादाचा दाखला दिलाय. अच्छा, काय आहे तो संवाद? सिंह बुद्धांना शरण आल्यावर विचारतो की मी एक सैनिक आहे, माझं काम लढण्याचं आहे, मी काय करू? तेव्हा बुद्ध त्याला सांगतात, जेव्हा सत्य आणि न्यायासाठी लढण्याची वेळ येते आणि इतर सर्व मार्ग संपलेले असतात तेव्हा बळाचा वापर करणे अधर्म नाही. म्हणजे फरक हा आहे की कम्युनिस्टांसाठी हिंसा हे क्रांती घडवण्याचं पहिलं आणि मुख्य साधन आहे. हो, आणि एकमेव साधन आहे. तर बुद्धांसाठी तो अगदी शेवटचा पर्याय होता. बरोबर. अगदी बरोबर. आणि दुसरा मोठा फरक आहे हुकुमशाहीबद्दलचा. मार्क्सने कामगारांची हुकुमशाही ही एक तात्पुरती पण आवश्यक पायरी मांडली होती. आणि बुद्ध? या उलट बुद्ध हे पूर्णपणे लोकशाहीवादी होते. त्यांनी स्थापन केलेला भिक्खू संघ हा जगातल्या पहिल्या लोकशाही संस्थांपैकी एक होता. म्हणजे तिथे निर्णय कसे घेतले जायचे? सर्व निर्णय बहुमताने घेतले जात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःनंतर कुणालाही उत्तराधिकारी किंवा प्रमुख नेमलं नाही. नाही. माझ्यानंतर तुमचा गुरु कोण असं विचारल्यावर ते म्हणाले, मी सांगितलेला धम्म म्हणजेच माझे विचार हेच तुमचे नेते असतील. ही किती मोठी लोकशाहीवादी कल्पना आहे, हो ना? हो, आणि याच मुद्द्यावरून आंबेडकर दोन्ही साधनांचं मूल्यांकन करतात. ते विचारतात की कोणती साधनं अधिक प्रभावी आणि टिकाऊ आहेत. हिंसेने क्रांती घडवता येईल, पण हिंसेच्या जोरावर तुम्ही कायमस्वरूपी राज्य करू शकता का? नाही, कारण बळाचा वापर लोकांना फक्त घाबरवू शकतो, त्यांचं मन जिंकू शकत नाही. नेमका हाच मुद्दा मांडण्यासाठी आंबेडकरांनी एका राजाच्या कथेचा विस्तारपूर्वक उल्लेख केला आहे. ही कथा म्हणजे एक प्रकारे रूपक आहे. रूपक? हो, यातलं दिव्यचक्र म्हणजे केवळ एखादी वस्तू नाही, तर ते नैतिकतेचं राज्य किंवा ज्याला आपण रूल ऑफ लॉ म्हणतो त्याचं प्रतीक आहे. काय आहे ही कथा? कथा अशी आहे की जोपर्यंत राजा धम्मानुसार म्हणजे नीतीने राज्य करतो तोपर्यंत ते दिव्यचक्र त्याच्यासोबत राहतं आणि राज्यात सुख समृद्धी नांदते. पण एका राजाला वाटतं, मी माझ्या पूर्वजांप्रमाणे का राज्य करू? मी माझ्या बुद्धीने राज्य करेन. त्यांनी नीतीचा मार्ग सोडला. हो, आणि ते दिव्यचक्र अदृश्य होतं. आणि मग काय होतं? मग राज्यात अनागोंदी सुरू होते. राजा गरिबांना मदत करणं बंद करतो, त्यामुळे राज्यात गरिबी वाढते. गरिबी वाढल्यामुळे चोरी वाढते. बरोबर. चोरी रोखण्यासाठी राजा चोरांना पकडून देणाऱ्यांना बक्षिसं जाहीर करतो, पण त्याने चोरी थांबत नाही. मग तो चोरांना ठार मारण्याची शिक्षा देतो. याचा परिणाम काय होतो? यामुळे समाजात हिंसेला प्रतिष्ठा मिळते.
मग लोक एकमेकांना मारायला लागतात, खोटं बोलू लागतात, व्यभिचार वाढतो. असं करत करत संपूर्ण समाज अधोगतीला जातो. म्हणजे या कथेतून आंबेडकरांना हेच सुचवायचं आहे की केवळ कायद्याच्या किंवा बळाच्या राज्यापेक्षा नैतिकतेचं राज्य श्रेष्ठ असतं. अगदी. कारण भीती संपली की कायदा मोडला जातो, पण मनात नैतिकता असेल तर माणूस स्वतःहून योग्य मार्गावर चालतो. बरोबर. आणि हाच प्रश्न ते कम्युनिस्टांना विचारतात. कम्युनिस्ट म्हणतात की त्यांची हुकुमशाही काही काळाने नाहीशी होईल. आंबेडकर विचारतात, ठीक आहे, पण ती नाहीशी झाल्यावर तिची जागा कोण घेणार? अराजकता. बरोबर. त्यांच्या मते जेव्हा बळाचा वापर थांबतो तेव्हा समाजाला एकत्र ठेवण्याचं काम फक्त धर्म म्हणजेच नैतिकता करू शकते. पण मार्क्सवाद्यांचा तर धर्मावर सगळ्यात मोठा आक्षेप आहे की धर्म म्हणजे अफूची गोळी आहे. हो. तो लोकांना त्यांच्या दुःखाचं कारण नशिबात किंवा देवाच्या इच्छेत शोधायला लावतो आणि क्रांतीपासून परावृत्त करतो. आंबेडकर या आरोपालाही उत्तर देतात. ते मान्य करतात की काही धर्मांबाबत हा आरोप खरा असू शकतो. पण बौद्ध धर्माला तो लागू होत नाही. नाही. का? कारण ख्रिश्चन धर्माप्रमाणे बौद्ध धर्म गरिबीचं उद्धात्तीकरण करत नाही, की या जन्मात कष्ट सोसा म्हणजे पुढच्या जन्मात सुख मिळेल असं सांगत नाही. उलट तो लोकांना योग्य मार्गाने संपत्ती मिळवण्यासाठी प्रोत्साहित करतो. हे मी कुठेतरी वाचलं आहे. हो. अनाथा पिंडिकाला दिलेल्या उपदेशात बुद्ध सांगतात की प्रामाणिकपणे आणि मेहनतीने संपत्ती मिळवणं, त्या संपत्तीचा स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी उपभोग घेणं आणि उरलेली संपत्ती समाजासाठी दान करणं. हे एक मोठं सुख आहे. हो. बौद्ध धर्म फक्त एवढंच सांगतो की संपत्ती ही साधन आहे, साध्य नाही. तिच्या मोहात अडकू नका. त्यामुळे आंबेडकरांच्या मते बौद्ध धर्म शोषणमुक्त समाजासाठी एक नैतिक आधार पुरवू शकतो, जो केवळ बळावर अवलंबून नाही. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सार आपण असा काढू शकतो का की आंबेडकरांच्या मते रशियातील क्रांतीने समानता आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यासाठी बंधुता आणि स्वातंत्र्य या दोन मूल्यांचा बळी दिला. अगदी बरोबर. त्यांच्या मते जगातली कोणतीही व्यवस्था यशस्वी होण्यासाठी स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या तिन्ही गोष्टी एकत्र आवश्यक आहेत. कायद्याने तुम्ही समानता आणू शकता, स्वातंत्र्य देऊ शकता, पण बंधुता कायद्याने निर्माण करता येत नाही. ती मनातनं यावी लागते. हो. आणि ती निर्माण करण्याचं काम धम्म किंवा नैतिकता करते. म्हणून ते म्हणतात की बुद्ध हा एकमेव मार्ग आहे जिथे समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तिन्ही गोष्टी एकत्र नांदू शकतात. बुद्धांचा मार्ग माणसाचं मन बदलण्याचा आहे, तर मार्क्सचा मार्ग समाजाची बाह्य रचना बदलण्याचा. आजच्या जगात जिथे आर्थिक विषमता अजूनही एक मोठं आवाहन आहे, तिथे आंबेडकरांनी उभा केलेला हा वैचारिक संघर्ष खूप महत्वाचा वाटतो. हो. आणि तो आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जातो. तो प्रश्न म्हणजे कायमस्वरूपी बदलासाठी अधिक प्रभावी काय आहे? माणसाच्या स्वभावात, त्याच्या नैतिकतेत परिवर्तन घडवणे, की त्याला नियंत्रित करणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थांमध्ये बदल करणे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापैकी एकात बदल केल्याशिवाय दुसऱ्यात बदल घडवणं खरंच शक्य आहे. हे पुस्तक जवळच्या ग्रंथालयात किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध आहे. अशाच विचारांना चालना देणाऱ्या पुस्तकांवर आणि कल्पनांवर अधिक सविस्तर चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि हा संवाद तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.